हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला आज डबल नेक ब्लाऊज डिझाईन बघूया. ती पण 26 तर व्यवस्थित कशी करायची. तुम्हाला माहिती नसेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे समजेल. आता इथं बघा मी थोडासा अस्तरचा कपडा घेतला आहे. आता 2 तुकडे होते त्याला व्यवस्थित जॉईंट करून घेतले. आता व्यवस्थित मध्येतून घडे घालून घेतलेली आहे. आणि इथं डबल नेक म्हणजे काय तर बघा, अगोदर जे मेन कपडा असतो ते थोडासा पातळ असतो किंवा ऑर्गेन्झा नेट वगैरे असतं. तर ह्या अशा पद्धतीची त्याला डबल नेक डिझाईन बनवलेली आहे. तर दिसायलाही सुंदर दिसते. अगोदर आता मी वेगळी थोडीशी बनवणार होते, पण त्याला डबल नेक बनवायचं म्हणल्यामुळं मग परत थोडंसं मोठं वाढून घेतलं. आणि जे मेन फॅब्रिकचा नेक आहे ना, तर ते व्यवस्थित गोल राऊंडमध्ये करायचं आहे, पण ते छोटा करायचं आहे. आता इथं जेवढा डीपमध्ये होता त्यांचा पहिला मी तेवढा केलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला अस्तरवरती जे आपण मार्किंग केलेलं आहे ना, ते आपल्याला व्यवस्थित छापून घ्यायचे. त्याच्यासाठी मी इथं मार्किंग व्यवस्थित थोडं डार्क करते. आता इथं जे शेवटचं मार्किंग मी डार्क केलेलं आहे तेच आपल्याला घ्यायचं आहे. मधलं थोडंसं मी अगोदर थोडं हे केलं होतं, म्हणजे सिंपल गळा करायचा होता म्हणून मी थोडं ते राऊंड केलेलं होतं, ते आपल्याला नाही घ्यायचं. ठीक आहे. हे मोठा गळा करायचा आहे, कारण आपल्याला मेन फॅब्रिकचा गळा छोटा आणि अस्तरचा मोठा करायचा. म्हणजे कसं थोडं वेगवेगळे दोन्ही पण नेक बनवून घ्यायचे आहेत आणि ते मग दिसायलाही सुंदर दिसतात. तर पाहू शकता तुम्ही. आता इथं मी व्यवस्थित छापा टाकून घेतला दुसऱ्या साईडला सुद्धा मेन अस्तरच्या. आणि इथं दुसरं जे डबल अस्तर घेतलेलं आहे ना पलटी करण्यासाठी, ते मी खालच्या साईडला ठेवलेलं आहे. आता इथं तुम्ही थोडे वरती शोल्डरच्या साईडने पिना लावून घ्या, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येईल. पण इथं मी मध्येतून टिप मारली, डायरेक्ट मध्येच्या कोणापर्यंत घेतलेली डिझाईनच्या. आणि त्यानंतर अशाच पद्धतीने जे मार्किंग केलेलं होतं त्याच्यावरती आपल्याला बरोबर टिप मारायची आहे. अशा पद्धतीने मी मारून घेते एक साईडनी. आता दुसऱ्या साईडनी पण सेम तशाच पद्धतीने आपल्याला जिथं मार्किंग आपलं मेन मार्किंग आहे तेच आपल्याला तिथं त्याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने मारून घ्यायची टिप. जे जसा गळ्याचा आकार आहे तशा पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची. त्यानंतर 1/2 इंच मार्जिन सोडायचं आणि बाकीचं सगळं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने इथं कटिंग करून घेत आहे. तर खूप सिंपल साध्या पद्धतीने मी ही ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ब्लाऊज डिझाईन वेगवेगळ्या बनवू शकता. तर खूप छान अशी ही झालेली होती. पण आता इथं कट मारून घ्यायचे, जेणेकरून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पलटी होईल आणि ते कोणंसुद्धा छान असे बाहेर येतील. त्यासाठी छोटे छोटे कट मारून घेतले. आता खालच्या साईडनी जे मेन म्हणजे जे उलटायचं अस्तर असतं ते आपल्याला खालच्या साईडनी उलट्या बाजूनी टाकून द्यायचं आहे. थोडक्यात काय तर जसं आपण ब्लाऊजचा गळा बनवतो तसाच आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. फक्त इथं काय असणार आहे, मेन फॅब्रिक नसणार आहे, फक्त आपल्याला अस्तरला अस्तर जॉईंट करून पलटी करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण आता पूर्ण कोणं व्यवस्थित स्क्रू ड्रायव्हरने काढून घ्यायचे, जेणेकरून ते कोणं वरती आले ना तर ते गळाचं लुकसुद्धा छान दिसायला दिसतं आणि फिनिशिंग छान येतं. तर अशा पद्धतीने मी आता पूर्ण व्यवस्थित करून घेतलं आहे आणि त्याला वरती दाबटीप पण देऊन घेते, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित राहील. तर पूर्ण एक साईडनी तर घेतलेलं आहे मी टीप मारून. आता मी दुसऱ्या साईडनी सुद्धा टीप मारून व्यवस्थित घेते. तर बघ त्यानंतर मी व्यवस्थित टिपा मारून घेतल्या आणि जे अस्तर असतं त्यालासुद्धा आपल्याला व्यवस्थित मुंड्याला वगैरे जॉईन करून घ्यायचे आणि असं करून घ्यायचं आहे. तिथं तुम्ही हात शिलाई करू शकता किंवा मॅचिंग दोऱ्याने टिपसुद्धा मारू शकता. अशा पद्धतीने मी तर अस्तरलासुद्धा जॉईंट करून घेते, जे म्हणजे डबल फोल्ड केलेलं आहे. मी दोन्ही पण अस्तरच आहे, पण जे आपल्याला आतमध्ये घालायचं आहे मार्जिन त्याचं पण आपल्याला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची असते, जेणेकरून ते व्यवस्थित राहतं आणि कुठे फुगत वगैरे नाही. ठीक आहे. तर बघा आता इथं मी पूर्ण गळा आपला अस्तरचा नेक तयार करून घेतलेला आहे. आता इथं काय करायचं आहे आपल्याला, हे डबल नेक बसवायचं आहे, म्हणजे मेन ब्लाऊज पीसचा. तर आता इथं मेन ब्लाऊज पीस पाहू शकता किती पातळ आहे. त्यासाठी हे पूर्ण आतमधला नेक दिसून येत आहे. पण हे आता काय करायचं आहे, मेन गळ्यालासुद्धा आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे गळ्याच्या साईडला. आणि त्यानंतर मग खालची बॉटमलासुद्धा फिनिशिंग द्यायची आहे. तर आता मेन गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी जर साडीचा कपडा असेल तर नक्कीच त्याचाच द्या, म्हणजे कसं जे ब्लाऊज पीसचा कपडा असतो त्यानेच. पण इथं ब्लाऊज पीसचा कपडा अजिबात उरलेला नव्हता, कारण ह्याची होती 10 ते 10.5 इंचची बाही होती. आणि त्यासाठी मग त्याचा कपडा अजिबात थोडा पण उरला नाही आणि अगोदरच ब्लाऊज पीस पण थोडासा कमी होता. त्यासाठी मी इथं मेन जे अस्तर लावलेलं आहे आपण, तर त्या अस्तरचं तुकडे घेतले, पट्ट्या जॉईंट करून घेतल्या आणि त्यानंतर पट्टी आपण त्याच्यावरती जोडून घेतली.
आणि त्यानंतर पलटी करून आपल्याला ही पट्टी पूर्ण खालीच्या बाजूने घालायची आहे आणि वरून दाबटीप द्यायच्या आहेत, 2 दाबटीप. तर आता वरती जरी ही पट्टी अशी दिसली तरीही दिसायला काहीच प्रॉब्लेम नाही, छान दिसतं. कारण वरतून आपल्याला आपला पहिला नेक दिसतो आणि दुसरा डबल नेकची डिझाईन असते ती खालच्या बाजूला दिसते. तर पाहू शकता अशा पद्धतीने रेडी करून घेतले. त्याला आता मी डबल टिप पण देऊन घेते आणि म्हणजे फिनिशिंग वगैरे छान येईल. आता इथं थोडासा ह्याचा डीप नेक होता त्यामुळे थोडा मोठा वाटते. इथं तुम्हाला छोटा करायचा असेल तरी तुम्ही गळा छोटा बनवू शकता. अशा पद्धतीने मी इथं फिनिशिंग देऊन घेतलेलं आहे. आता मेन अस्तर आपल्याला वरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने हे करायचे. आता जे छोटा अस्तर होतं आपण पलटी घातलेलं ते खालच्या बाजूने घालायचे, जेणेकरून ते वरती आपल्याला आपल्या डबल नेकमध्ये दिसलं नाही पाहिजे. आणि जे प्लेन अस्तर होतं आपलं, जे मार्किंग केलेलं कटिंग केलेलं मेन अस्तर होतं ते वरती ठेवायचे. अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचे आणि टिप मारून घ्यायची आहे. आता जेवढं तुम्हाला काठ हवे आहेत खालचे तेवढे तुम्ही घेऊ शकता. आता जर तुमचा ब्लाऊज असा असेल तर नाही घेतले तरी चालतं. आता इथं बॉटमला थोडे काठ होते ते त्या साईडने थोडे काठ मी कट करून घेतले नॉर्मल आणि त्यानंतर अशा पद्धतीने बॉटमला व्यवस्थित जॉईंट करून घेतलं. आता उलटी पालटी इथं मी करून घेतलेलं आहे, म्हणजे उलटं सुलटं व्यवस्थित करून दाबटीप वगैरे दिलेले आहे कमरेच्या साईडनी. आणि इथं आपल्याला आता मेन आपल्याला साईडनी सुद्धा जोडायचं आहे, पण अगोदर इथं बघून घ्यायचं आता डबल नेक आपल्याला दिसायला कसा दिसतो कोणत्या साईडनी. आता त्या शोल्डरच्या साईडनी सुद्धा डबल नेक असल्यामुळं थोडंसं जास्त येतं शोल्डरला सुद्धा आणि अस्तरला इकडं मुंड्याच्या साईडला बरोबर येतं. आता इथं मुंडा साईडने जे काही असतं ते आपल्याला पूर्ण अस्तर व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे. पण आता त्या अगोदर मग मी म्हटलं नॉट लावून घेते. तर नॉट लावायच्या अगोदरच मग म्हटलं लेस लावून घेते. आता लेस आपल्याला काय करायचे, कुठे लावायची तर वरच्या आपण जे गोल गळा केलेला होता तिथं आपल्याला लेस नाही लावायची, जे मेन फॅब्रिकचा असतो तो तिथं नाही लावायची. आपल्याला जे आपण खालचा डबल नेक बनवलेला होता जो अस्तरचा त्याला आपल्याला लेस लावायची, जेणेकरून ती वरती मेन ब्लाऊजच्या वरती दिसायला छान दिसते. किंवा तुम्ही मेन ब्लाऊजच्या वरती लावली तरी पण छान दिसते. म्हणजे कसं, जिथं डबल नेक बनवलेला आहे पण जे डबल नेक जर सुट्टा ठेवला तुम्ही तर ती अगदी छान दिसतं अगोदरच आणि फिनिशिंग पण छान येते. त्याच्यासाठी मेन ब्लाऊज पीस जे अस्तर आहे तिथंच आपण गळा बनवलेला होता तो गळ्याला आपण इथं लेस लावून घेतली. आता जसे कोणी आहे तशी लेस वळून वगैरे छान फिनिशिंगमध्ये लेस लावलेली आहे. पण लेसला आता इथं डबल टिप पण व्यवस्थित देऊन घेते, जेणेकरून लेसचं फिनिशिंग छान दिसेल आणि लेस कुठे पण निघणार नाही. आणि मग त्यानंतर काय करायचं आपल्याला, आता इथं डबल नेक असल्यामुळं आता इथं वरती जे कपडा आहे ते सुट्टाच होणार आहे. आता इथं सुई घेतली मी, दोरा वळून घेतला त्यामध्ये 2 पदरी जसा आपण हा शिलाईला वळतो तसा. आणि त्यानंतर इथं पूर्ण पॅक करून घेतलेला आहे मी. अगोदर आपण आता इथं अस्तरला व्यवस्थित जॉईंट करून घेऊया साईडनी आणि मग तुम्हाला मी पूर्ण दाखवते. इथं मी पूर्ण हात शिलाई डबल नेकला करून घेतली, कारण मेन फॅब्रिकला पातळ असल्यामुळं ते फुगतं आणि मग ते खालचा आणि वरचा नेक व्यवस्थित राहत नाही. त्यासाठी आपल्याला खालच्या नेकला बरोबर हातशिलाई करून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला पुढे दाखवते कसं काय केलं. तर बघा अशा पद्धतीने अगोदर आपण शोल्डर, मुंडा, साईड पॅटर्न व्यवस्थित साईडनी जोडून घेऊया, म्हणजे साईड फिटिंगनी त्याने. आणि उरलेलं मेन फॅब्रिकसुद्धा आपण कट करून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आता इथं पाहू शकता तुम्ही, इथं उलटी बाजूला तुम्हाला दिसत असेल जे डबल नेक होता तिथं मी हातशिलाई करून घेतलेली आहे. त्यानंतर मग व्यवस्थित जॉईंट वगैरे करून घेतलेला आहे, कारण इथं आता अस्तर पण छान क्वालिटीचं होतं पण थोडंसं लूज होतं त्यामुळं व्यवस्थित होत नव्हतं. त्याच्यामुळं जसं आहे तसं मी इथं करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर काय झालं, टक्स पण लगेचच देऊन घेतले मी. आणि तुम्हाला जर ह्याच्या खाली सेटिंगचं अस्तर वापरायचं असेल छान असं शायनिंगचं तर ते सुद्धा वापरू शकता. पण इथं मी का नाही वापरलं मी तुम्हाला ते पण सांगते. कारण सेटिंगचं अस्तर इतकं लूज असतं ना, खूप लूज असतं आणि सॉफ्ट असतं, ते अजिबात राहत नाही व्यवस्थित शिवताना. आणि जर मेन फॅब्रिक जर कडक असेल छान असेल तर मग तिथे लावायला काही हरकत नाही. पण हे मेन फॅब्रिक पातळ होतं आणि इतकं हे होतं म्हणजे अजिबात ते सेटिंगच्या अस्तरला जॉईंट नसतं झालं. त्याच्यासाठी मग मी इथं कॉटनचं थोडंसं छान क्वालिटीमधलं थोडं शायनिंगमधलं कापड वापरलेलं आहे. तर पाहू शकता खूप सुंदर असा हे डबल नेक आपला रेडी झालेला आहे.
खूप सुंदर लुक आलेला आहे. नॉटलेस लावून घेतलेली आहे. नॉट लटकन केलेले आहेत. डबल नेक इतका सुंदर दिसतोय ना, खूपच सुंदर दिसतोय हा. तर अशा पद्धतीने नवीन नवीन डिझाईन आपण बनवू शकतो. तर चला, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघा, हा ब्लाऊज तर खूप सुंदर असा पूर्ण रेडी झालेला आहे. बाहीला मी अस्तर नाही लावलेलं. खूप फिनिशिंगमध्ये छान असं हे ब्लाऊज शिवून झालेलं आहे. खूप छान असा लुक येणार आहे ब्लाऊज घातल्याच्या नंतर साडीला. खूप सुंदर दिसणार आहे ब्लाऊज. तर चला, तुम्हाला कसा वाटला कमेंट करून तर नक्कीच सांगा. आणि तुम्ही अशा पद्धतीची डिझाईन बनवून बघा. आपल्या मैत्रिणींना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना नवीन नवीन डिझाईन बनवण्यासाठी मदत होईल. आणि पाहू शकता, फिनिशिंग खूप सुंदर आहे. फिनिशिंग महत्त्वाचे आहे. जर इथं फिनिशिंग छान असेल तर कसं गळासुद्धा लुक दिसायला छान दिसतो. तर तोपर्यंत बाय. भेटू नवीन व्हिडिओ.